आपण येता जाताना म्हणजे आपल्या व्यवसायासाठी बाहेर फिरत असताना किंवा कामानिमित्त बाहेर जात असताना किंवा जॉबसाठी बाहेर जात असताना बघत असतो की रस्त्याच्या कडेला एखादं कंपाऊंड केलेलं असतं पत्र्याचं, ठीक आहे. आणि काही महिन्यानंतर किंवा एखाद्या वर्षानंतर तिकडे एक टोलेजंग इमारत उभी राहते. मित्रांनो, आपली भारतीय इकॉनॉमी सुद्धा ह्याच फेजवर आहे. मागच्या 10 वर्षापूर्वी म्हणजे जर 2014ची गोष्ट केली तर आपण पहिल्या 10 मध्ये सुद्धा नव्हतो. म्हणजे आज आपण 10 वर्षामध्ये ग्रोईंग इकॉनॉमीमध्ये जवळजवळ 5व्या नंबरवर आहोत. पुढच्या 4 ते 5 वर्षाच्या टाइम फ्रेममध्ये आपण जवळजवळ 3ऱ्या नंबरवर जाणार आहोत. मला हे सांगायचं आहे की देश वाढतोय, शहर वाढतंय, गाव वाढतंय, पण आपण कुठे आहोत ह्याचा विचार करायला हवा. देशाच्या प्रगतीमध्ये आपला हातभार असतोच. आपण जो काही कामधंदा करतो किंवा जो काही व्यवसाय करतो, नोकरीधंदा करतो, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. तो काउंट मिळतच असतो. पण ॲज अ इंडिव्हिज्युअल आपण आपल्यासाठी काय करतोय, आपली प्रगती कुठे आहे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल आपल्याला, तर इक्विटीच्या माध्यमातून तुम्हाला इन्व्हेस्टेड राहावंच लागेल. अदरवाईज फक्त आपल्याला हेडकाउंट जनगणनेसाठीच आपल्याला काउंट केलं जाणार आहे. म्हणून जर अर्थव्यवस्थेच्या बरोबर किंवा भारताच्या विकासाबरोबर आपली पण प्रगती साधायची असेल तर इक्विटी म्हणजे काय, तर इक्विटी म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा स्टॉक्स म्हणा, ह्याच्या माध्यमातून तुम्हाला इन्व्हेस्टेड राहूनच ते साध्य करावं लागेल.